झाली. आज एक सासू मॉमने तुझ्यावर एवढं फायरिंग केलं. वाव. मला त्यांना फॉर अ मोमेंट असं वाटलं होतं की त्यात एवढ्या रागात तुला असं उचलतील आणि कुठेतरी लांब फेकून देतील त्यांच्या आयुष्याच्या बाहेर. बाय द वे, तू त्यांच्याशी काय खोडी काढलीस? नेहमी आपलं सतत पारू 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 करत असणारी अहिल्यादेवी किर्लोस्कर, तुझी देवी आई, आज तुला एवढी फडफड फडफड का बोलत होती? देवी आई आहेत त्या माझ्या, त्या मला वाटेल ते बोलू शकतात. ऑफकोर्स बोलू शकतात, पण त्या देवी आई आहेत म्हणून नाही, कारण तू नोकर आहेस आणि घरातल्या नोकरांना कोणी येता जाता वाटेल ते बोलू शकतो आणि नोकरांनी ते मान खाली घालून थोपड बंद ठेवून ऐकून घ्यायचं असतं. मला तर तुझा ओव्हर कॉन्फिडन्स कधीच आवडलेला नाहीये. नशीब फायनली आज तो एक सासू मॉमच्या पण नजरेत आला. चल आता मस्त एकदम छान फ्रेश कॉफी बनव आणि एकदम नीट त्यांच्याकडे घेऊन जा. मग तुझं ते नेहमीच देवी आई कापी इथं बघते काय. बाय द वे पारू, त्या दिवशी मंदिरात पूजा सुरू असताना तू कुठे गायब झाली होतीस हे नाहीच सांगितलंस मला. आणि तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुझ्या बाने काढून जाळलं होतं आणि नंतर मी ते दगडाने ठेचलं होतं, म्हणजे ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलेलं होतं. आता हे ना नवीन काय लटकत फिरतेस आता तू गळ्यात? नवीन मंगळसूत्र घातलं का आदित्यने तुला? यार आदित्य एक नंबरचा बिंडोक आहे. का तुझ्यासारख्या सर्वांच्या नादाला लागलाय मला खरंच कळत नाहीये. तो पण एक दिवस नोकर झाल्यावरच शांत बसणार आहे बहुतेक. आदित्य सर काय करते तुम्ही? अहो सोडा ना, कोणीतरी येईल. असं का करते तुम्ही? द्या ना आदित्य सर. असं का करते तुम्ही? तुम्हाला जाणून घ्यायचंय ना आम्ही कुठं बघतो ते? ए हात नाही लावायचा, तेवढी लायकी नाहीये तुझी. तुम्हाला आमच्या खासगी गोष्टींमध्ये नाक खुपसल्याशिवाय चैन पडतच नाही ना? खासगी गोष्ट माझं जाऊ द्या. तुमचं परितोष सरांसोबत लग्न झालंय. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. आपली सून पारू चांगली मुलगी आहे, ग्रेट आहे, सगळं मान्य आहे मला, पण म्हणून तू पारू आणि आदित्यचं नाव जोडू नाही शकत. मैत्री वेगळी, नवरा बायकोचं नातं वेगळं, हे दोन्ही कम्पेअरच नाही होऊ शकत. अरे पारू, कोणाच्याही खोलीत जाताना एकदा नॉक करावं इतकी बेसिक मॅनर्स नाही आहेत तुझ्याकडे. आणि हे काय आहे? युनिफॉर्म कुठे आहे तुझा? श्रीकांत, आज जे काही घडलं त्याचा विचार करतोयस ना? माझं खरंच खूप चुकलं आज. मी जरा ओव्हर रिॲक्टच केलं आणि पारूशी सुद्धा बोलण्याची ही खरंच पद्धतच नाही. मी नंतर जाऊन सॉरी म्हणेन तिला. पण आदित्यच्या लग्नाचा विषय निघाला की मला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज सहनच नाही होत, हे तुला पण माहिती आहे. आणि आज तू जी काही मस्करी केलीस मला अजिबात नाही आवडली. प्रिया मॅडम, काय सुरू आहे तुमचं? काय झालं प्रिया मॅडम? मी काय केलं आता? मी आत्ताच तुमचं आणि दिशाचं बोलणं ऐकलं. तुम्हाला माहिती ना ती दिशा किती कपटी कारस्थानी बाई आहे. तुम्ही का जाऊ दिलात तिला आईकडे? आता ती तुमच्या आणि आदित्य दादांच्या नात्याबद्दल आईंना सांगितल्याशिवाय राहणार नाही. पारू, का शांत बसलाय तुम्ही?
हे सगळं जर अचानक असं आईंना कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे तुम्हाला टेन्शन नाही येते का या सगळ्याचं? मिनिट प्रिया मॅडम, काय चाललंय तुमचं? तुम्ही मला हे असं आहो जाऊ कशा पायी करताय? हे बघा, माझं आदित्य सरांसोबत लग्न झालंय ते आदित्य सरांच्या जीवाच्या रक्षणासाठी. मी रक्षा कवच आहे त्यांचं. आणि मला माहित आहे माझं आदित्य सरांसोबत लग्न जरी झालं असलं तरी या घरात मी फक्त एक मोलकरीण आहे. अच्छा, म्हणजे तुमचं आणि आदित्य दादांचं लग्न फक्त गुरुजींनी सांगितलंय म्हणून झालंय का? तुमचं प्रेम नाहीये आदित्य दादांवर? नाही, तसं नाही. कळलं जाऊबाई, चांगलंच कळलं. तुमच्या डोळ्यात सांगताय की तुमचं किती प्रेम आहे आदित्य दादांवर. जाऊ द्या ना प्रिया मॅडम, तुम्ही आधी हे आवाजावं बोलणं बंद करा. मला कसं तरी होतंय. बरं जाऊबाई, नाही करत तुला आव जाऊ. पण मला सांग, दिशाने जर खरंच आईंना जाऊन हे सगळं सांगितलं ना तर खूप मोठी गडबड होईल ग. तुला भीती नाही वाटत आहे का या सगळ्याची? नाही वाटत. दिशा मॅडम देवी यांना काहीच नाही सांगू शकत याची खात्री आहे मला. काय? अगं पण तू हे सगळं एवढ्या कॉन्फिडन्सने कसं बोलू शकतेस? कारण देवी यांनी जर का मला स्वीकारलं तर दिशा मॅडम काहीच करू शकत नाहीत आणि त्यांचा समजा डाव पलटेल. ए, काम चुकार. चल, बोलवलंय तुला एक सासू मम्मी अर्जंट. अर्जंट म्हणजे ताबडतोब.